हॅलो टू एव्हरीवन. कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण दिवसाची सुरुवात हे चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. नशिबाच्या सगळ्याच सोंगट्या ह्या आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच. मित्रांनो, जिद्द असली की सगळ्याच गोष्टी आपण जिंकू शकतो, करू शकतो. तेव्हा ही जिद्द कायम ठेवा. बाकीचे चढ उतार आयुष्यात येतच असतात. मित्रांनो, आज आहे 10 सप्टेंबर शुक्रवार. इतिहासाच्या दृष्टीने तसं बघायला गेलं तर प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो, कारण कुठली ना कुठली घटना ही प्रत्येक दिवशी घडलेली असते. मग त्या घटनेचं महत्त्व काय असतं, त्या घटनेची पार्श्वभूमी काय असते, याविषयीची सविस्तर माहिती, याचबरोबर काही व्यक्ती ज्यांनी मानवास उपयोगी पडतील असे शोध लावले आहेत, त्यांच्या या शोधकार्याने आपलं जीवन सुकर आणि सोयीस्कर झालं आहे, अशा शोधांचं श्रेय ज्यांना जातं, अशा व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी, अशा सगळ्याच गोष्टी आपण आपल्या दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम जाणून घेऊया 10 सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेविषयी. 1846 साली इलियास होवे याला अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले होते. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही आम्ही जे कपडे घालतो हे कपडे शिवण मशीनने शिवले जातात. याच मशीनचं पेटंट 1846 साली इलियास होवे यांनी घेतलं होतं. 1898 साली लुईगी लुकेनिनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली होती. आजच्याच दिवशी 1936 साली प्रथम जागतिक वैयक्तिक मोटारसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. 1939 साली जे दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं, या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कॅनडाने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं होतं. 1943 मध्ये दुसरे महायुद्ध जेव्हा सुरू होते तेव्हा जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. 1966 मध्ये पंजाब या राज्याचं विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी 2 राज्य अस्तित्वात आली होती. विद्यार्थी मित्रांनो, पंजाब हे भारताच्या वायव्येकडील एक महत्त्वाचं राज्य आहे. पंजाब 5 नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. चंदीगड ही पंजाब व हरियाणा यांची संयुक्त राजधानी आहे. पंजाबमध्ये शीख धर्माचा उदय झाल्याने तेथे शीख धर्मीयांची संख्या जास्त आहे. हरियाणा हे देखील भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुरुक्षेत्र माहितीच असेल. महाभारत काळात कौरव व पांडव यांच्यात युद्ध झाले होते, ते कुरुक्षेत्रावर झाले होते आणि हे कुरुक्षेत्र हरियाणा या राज्यात आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. 1967 साली जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमध्ये सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. 1975 मध्ये व्हायकिंग 2 हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावलं होतं. 1996 मध्ये गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा द सातोस्कर यांना, तर पंडित महादेव शास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर झाला होता. 2001 साली मार्क इनग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करून इंग्लंडमधील कोण बनेगा करोडपती हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनियर ही स्पर्धा जिंकली होती. 2002 साली परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी, ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात असा आपला
ठसा उमटवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1872 रोजी कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा KS रणजित सिंह यांचा जन्म झाला. त्यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी क्रिकेट करंडक स्पर्धा सुरू झाल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण KS रणजित सिंह यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1887 मध्ये स्वातंत्र्य सैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, गोविंद वल्लभ पंत यांचं उल्लेखनीय असं काम होतं. त्यांचा जीवनप्रवास कसा होता याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही अशाच महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत. 1892 साली नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्टन परिणाम किंवा कॉम्प्टन इफेक्ट हा त्यांनी लावलेला शोध भौतिकशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरला. 1895 साली कवी सम्राट तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म झाला. 1912 मध्ये भारताचे 5वे उपराष्ट्रपती, 5 महिने हंगामी राष्ट्रपती BD जत्ती यांचा जन्म झाला. 1948 साली नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, ती फुलराणी हे भक्ती बर्वे यांनी केलेलं एक गाजलेलं नाटक होतं. यामधली त्यांची भूमिका ही वाखाणण्याजोगी होती. त्यांनी ती फुलराणी या नाटकाचे एकूण 950 प्रयोग केले होते. त्यांना 1990 साली मराठी नाट्य क्षेत्रातल्या कामगिरीसाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या माणिक मोती या कार्यक्रमात देखील त्यांनी निवेदन केलं होतं. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1989 साली भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म झाला. या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. अशा काही महत्त्वाच्या व्यक्ती ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. 210 इसवी सन पूर्व चीनचे पहिले सम्राट किन शी हुआंग यांचं निधन झालं. 1900 साली महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक राव बहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1923 साली बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1948 साली बल्गेरियाचा राजा फर्डिनांड यांचं निधन झालं. 1964 मध्ये व्हायोलिन वादक श्रीधर पार्सेकर यांचं निधन झालं. 1975 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉम्सन यांचं निधन झालं. 1983 साली नोबेल पारितोषिक विजेते स्विस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचं निधन झालं. 2000 साली भारतीय पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब अन नसीसा हमीदल्ला यांचं निधन झालं. 2006 साली टोंगाचा राजा टॉफा हाऊ टुपोऊ यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आजचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता, किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे बरं का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्ही जर कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर
तुमच्यासाठी सगळ्यात उपयुक्त असा हा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा रेडिओ ऐकत राहा. आणि हो, या रेडिओविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला मात्र नक्की कळवा. म्हणजे त्यानुसार आम्हाला त्यामध्ये सुधारणा करता येतील किंवा मग तुम्हाला आणखी माहिती आम्ही कशी पोहोचवू शकतो याविषयी आम्ही नक्कीच विचार करू. आणि हो, तुम्ही पाठवलेले सजेशन्स किंवा फीडबॅक तुम्ही ऑडिओ किंवा टेक्स्ट स्वरूपात पाठवा. जर तुम्ही टेक्स्ट स्वरूपात पाठवणार असतील तर आमच्या चालत्या फिरत्या इंटरनेट रेडिओवर तुमचं नाव जाहीर करू किंवा मग जर तुमचा ऑडिओ मेसेज असेल तर तो सुद्धा आम्ही आमच्या या सेशन्समध्ये, या सत्रांमध्ये ब्रॉडकास्ट करू. तेव्हा तुमचे सजेशन्स आणि ऑडिओ पाठवायला विसरू नका. आणि हो, खास तुमच्यासाठी म्हणून आम्ही प्रश्नमंजुषा स्पर्धा राबवतोय. काही नाही करायचं, तुम्ही रोज जो रेडिओ ऐकता त्या रेडिओवर जे काही सत्र असतात त्या सत्रांवर आधारितच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार असतो. तेव्हा रेडिओ ऐकताना जरा बारकाईने ऐकत चला, म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जाईल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.